नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी आता रंगणार आहे ती देऊळ सिनेमामध्ये। दिविशा फिल्मतर्फे देऊळ या सिनेमाची घोषणा एका पत्रकार परिषदेत झाली। सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी यांचं आहे। पत्रकार परिषदेला नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी हे उपस्थित होते। सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमाचे अनेक पैलू आहेत। सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होईल। 2010 मध्ये आम्ही इथं करायचा प्रयत्न करतो आहोत। माझ्या सुदैवानं गिरीश आणि उमेश मला मिळाले ते मी नाना पाटेकर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा मराठी सिनेमात येत आहेत आणि सोबत दिलीप प्रभावळकर म्हणजे दोन दिग्गजांची अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि यावेळी नाना आणि प्रभावळकरांबद्दल भरभरून बोललेत। दिलीप हा माझा थोडासा सिनियर, मला आताही तिथे म्हणत होता, मला दिलीप काका म्हणतात आणि तुला नुसतंच नाना म्हणतात। पण तो खरंच दिलीप काका आहे, म्हणजे नुसत्याच ह्यानी नाहीये, अभिनयातून। म्हणजे आम्ही त्यावेळी कॉम्पिटिशन मध्ये प्रत्येक वेळी दिलीपला पहिलं पारितोषिक मिळायचं, मला कायमच उत्तेजनार्थ मिळालेलं आहे त्याच्यात। आणि हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही, तो इतका अप्रतिम नट आहे। मी त्याचं हसवा पचवी हे किती वेळ पाहिलंय मला माहिती नाही, इतका सुंदर नट आहे तो। पण दिलीप ज्यावेळी याच्या वेळी काम करायचा कॉम्पिटिशनला, मला वाटतं तू एक आर्मी ऑफिसरचा रोल केला होतास बघ, पोर्ट्रेट नाट्यदर्पणचं होतं का ते, का एक कथा आणि अमुक काहीतरी मला माहिती, हा ते तू केलं होतंस आणि त्याला मिळालं होता। तर दिलीप आर्मीचा एक ऑफिसरचा रोल करतोय, त्याची पर्सनॅलिटी, दिलीपचं दिसणं, पण दिलीपने तो इतका अप्रतिम केला होता। आणि आमच्या याला खरंच पारितोषिक मिळालं नाही, उत्तेजनार्थ सुद्धा आमच्या दिलीप सतीश कोळेकरला मिळालं होतं। नॅशनल अवॉर्ड्स आणि ही अकादमीचे जे अवॉर्ड्स आहेत त्याचा अजून एक मोठेपण टिकून आहे। आणि त्याच्यामध्ये मला माहिती नव्हतं तुला मिळालेलं, तुझे गोव्याला मी ते पेपर सुद्धा वाचत नाही, त्यामुळे दिलीपला म्हटलं कसलं पारितोषिक मिळालं, मध्ये थोडासा हेवाही वाटलं, म्हटलं मला कसं नाही मिळालं, ह्याला कसं नाही असं वाटतं, नाही खरंच वाटतं रे मनात अशा वेळी। पण खरंच दिलीप तुला मिळायलाच पाहिजे, कारण तू खरंच इतका छान मराठी पुरता तू कायम मर्यादित राहिलास, ठेवलंस कदाचित असेल, मला माहिती नाही, किंवा स्वतःला तू कमी लेखला असशील, किंवा तुझ्या तो गंड असेल, तुला मला हिंदी येत नसेल, काही 100 गोष्टी असतील, पण तू स्वतःला तिथे आवरल्यामुळे मला असं वाटतं की तू जास्त आम्हाला हिंदीमध्ये मिळाला नाही। आणि यानंतर शो टाइम मध्ये पुन्हा एकदा घेऊयात एक छोटासा ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत।